नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता एक मोठी आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत। बनावट खते आणि कीटकनाशकांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर जिल्हा कृषी विभाग आणि पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे। तब्बल 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला आहे, तर 3 आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत। या कारवाईमुळे जिल्ह्यातील खते विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे। बघूया या संपूर्ण अहवाल या विषयाचा। निफाड तालुक्यातील ओझर परिसरात कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे। खंडेराव मंदिराजवळ मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला। यातून गोविंद भांबरे, वैभव सोनवणे आणि पुण्यातील कुरकर्णी या तिघांना अटक करण्यात आली आहे। या कारवाईत बनावट कीटकनाशक, खते आणि जैव उत्तेजकांचा साठा मिळून आला आहे, ज्यांची एकूण किंमत 1,69,904 रुपये इतकी आहे। सर्व नमुने तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। या प्रकरणी कीटकनाशक कायदा 1968, पर्यावरण संरक्षण कायदा 1986, अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 आणि भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की खरेदी करताना नेहमी अधिकृत विक्रेत्यांकडूनच पक्के बिले घ्यावेत आणि बिल न देता विक्री करणाऱ्यांची तक्रार तातडीने करावी। शेतकऱ्यांच्या कष्टाची पिकं वाचवण्यासाठी आणि त्यांचा विश्वास टिकवण्यासाठी अशा कारवाया आवश्यक आहेत। कुठे बनावट खते किंवा कीटकनाशक विक्री होत असेल तर त्वरित कृषी विभाग किंवा पोलिसांना माहिती द्या।